सकाळपासून एक माहिती येते, मग ती नाकारली जाते, मग चर्चा होतात, विरोधकांकडनं आरोप होतात, सत्ताधाऱ्यांकडनं उत्तरं दिली जातात. शेतकऱ्यांना 50% पण मदत अजून पोहोचत नाहीये. अगदी बरोबर येत आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे. राज्यामध्ये शेतकरी हा म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाचा झालेला आहे आज, ज्याला आपण अन्नदाता म्हणतो, ज्याला देशाचा अन्नदाता, कृषीप्रधान भारत. आणि ह्या कृषीप्रधान भारतातल्या एक महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये रोज 10 आमचे शेतकरी फाशी घेऊन मरतात, तरी न विरोधी पक्षाला याची कळकळ आहे, न सत्ताधारीला यांची कळकळ आहे. सत्तेवर गेलं की सगळे आम्हाला विसरतात, विरोधामध्ये असले की सगळे आमच्या सोबत असतात. मात्र हे आमचं वास्तविकता दुखणं आहे. माणिकजी, मला एक सांगा, ग्रामीण भागात आहात तुम्ही, काय परिस्थिती आहे? म्हणजे शेतकरी काय सांगतात तुम्हाला? आता कपिलजींनी सांगितलं तेच सांगतात की याच्यापेक्षा दारुण परिस्थिती आहे? नाही नाही नाही, कपिलजीने सांगितलं तेच सांगतात. याच्यापेक्षा भयानक परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे. आज रात्री मला शेतामध्ये दारं धरायला जायचं होतं वास्तविक पाहता, परंतु तुमचा फोन आल्याच्या नंतर म्हणलं चला जय महाराष्ट्रावर चर्चा आहे, म्हटलं आपण जाऊया आणि पहिल्यांदा हे डिबेट अटेंड करूया. एवढी भयानक परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये. आज शेतकऱ्यांचा कापूस घरामध्ये आहे आलेला कसा तरी ते हिकावतं शिष्याचे अधिकारी वेगवेगळे निकष लावतात. बरं, यांचं सोयाबीनचे खरेदी केंद्र जे आहेत, सोयाबीनचे खरेदी केंद्र सगळा शेतकऱ्याचा माल बाजारामध्ये विकल्याच्या नंतर आजच यांचे युतीचे मंत्री प्रकाशदादा सोळंके यांनी सभागृहामध्ये सभागृहात मुद्दा उपस्थित केला सोयाबीन खरेदीचा. म्हणजे जे काय पॅकेज होतं त्या पॅकेज मध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केली होती की आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलंय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी आवर्जून एक उल्लेख केला होता, एका हेक्टरला 17,000 रुपये आम्ही पीक विमा देऊ म्हणून. पण पीक विम्याचं काय झालं? मग हीच रक्कम आणि सगळी आलेली नाही, आणि पीक विम्याचं तुम्ही काय कुठं घेऊन बसलात असं काही हे सत्ताधारी पार्टीचे आमदार खासदार आज आम्हाला म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची हे बघतायत का, वाट बघतायत का? हे मागचं बी जे त्यांनी पॅकेज दिलं हे गुमान नाही दिलं. आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण शेतकऱ्यांच्या मुलाने प्रत्येक मंडळ निहाय आंदोलन केलं. कुठलाही पक्ष नाही, संघटना नाही, शेतकरी म्हणून आम्ही रस्त्यावर आलो, आणि म्हणून यांना आम्हाला ती पॅकेज द्यावं लागले. आणि येणाऱ्या काळामध्ये यांनी ताबडतोब राहिलेले जे काय पॅकेज आहे ते द्यावं, आणि आता असंच शेतकऱ्याचे मुलं रस्त्यावर येतील